दरम्यान सांगोल्यामध्ये कुणाची सत्ता येणार या संदर्भात शिवसेनेचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी. आपण पाहूयात. आपल्यासोबत शहाजीबापू आहेत. सोलापूर जिल्हा परिषद यावर महायुतीचा भगवा झेंडा फडकेल आणि 55 वर्षाची सांगोल्याची पंचायत समितीची शेतकरी कामगार पक्षाची सत्ता संपुष्टात येऊन महायुतीचा या ठिकाणी सत्ता येईल आणि सभापती होईल. कालच्या निवडणुकीत सर्व ठिकाणी महायुतीवर मतदारांनी पूर्णपणे विश्वास ठेवलेला आहे आणि भरघोसपणानं मतदान केलेलं आहे असं मला दिसून येते. बापू, नगरपालिकेत झटका दाखवला तुम्ही, पंचायत समिती जिल्हा परिषदही दिसणार. 100% पंचायत समितीवर भगवा झेंडा फडकणार. नगरपालिकेची जी तुमच्या भागात जी लाट होती ती अजूनही कायम आहे. ती कायम लाट आहे. आता नगरपालिकेला शिवसेने लाट होती, आता आमची महायुतीची लाट आहे. शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट या तिन्ही पक्षाला मिळून आपण ही निवडणूक लढवत आहोत. आम्हाला जनतेनं निश्चितपणे चांगला पाठिंबा दिलेला. शेतकरी कामगार पक्ष हळूहळू संपत चाललेला आहे. चालू नेतृत्वावर जनतेचा विश्वास राहिलेला नाही. त्यामुळं या ठिकाणी महायुतीची प्रचंड मोठी लाट आहे. मित्राचा पोरगाही उभारला आहे. तो निकाल निश्चितपणे सस्पेन्समध्ये असेल आणि आम्हाला त्या ठिकाणी महायुतीचे अतुल पवार निवडून येतील असा निश्चितपणे विश्वास आहे. कॅमेरामन सचिन जाडीसह सुनील दिवाणी, एबीपी माझा, सांगोला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.